तुम्ही जर इतक्यात सोशल मीडिया उघडून बघितलं असेल तर थलपती विजयचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला वंदन करताना त्यांच्या विचारधारेवरती बोलतानाचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज तुम्ही बघितले असतील. पण विजयचे हे विचार फक्त निवडणूक कॅम्पेनचा भाग आहेत तर असं नाहीये. आंबेडकर विचारसरणीनं तमिळनाडूच्या चित्रपट सृष्टीलाच बदलून टाकलंय. पा रणजीत, मेरी सेल्वराज, वेत्री रामन सारख्या दिग्दर्शकांनी आंबेडकरांचे विचार मांडले जातील असे सिनेमे आणले. ज्याप्रमाणे पा रणजीत यांनी कबालीमध्ये आंबेडकरवादी प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून निळ्या पोशाखाचा वापर केला, त्याचप्रमाणे विजयनं पारंपरिक रूरल हिरोच्या प्रतिमेपासून दूर जाऊन राजकारणी किंवा एखाद्या पॉवरफुल व्यक्तिमत्वाकडे वाटचाल केली. जसं की त्याचा शेवटचा सिनेमा जना नायगनची कथा ही वेट्री कोंडन या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती गुंफलेली आहे, जो एका वैयक्तिक शोकांतिकेमुळे म्हणजे एका वैयक्तिक प्रॉब्लेममुळे आणि व्यवस्थेतल्या भ्रष्टाचारामुळे विलनच्या विरोधात लढण्यासाठी उतरतो आणि लोकनेता बनतो. आपल्या राजकीय सभांमध्ये तो पेरियार आणि कामराजर यांच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो ठळकपणे प्रदर्शित करतो, जे ट्रेडिशनल द्रविडियन पॉलिटिक्सपासून तो वेगळं असल्याचं दर्शवतं. जसं मेरी सेल्वराज यांच्या परियेरुम पेरुमल सिनेमात जात आणि शिक्षण घेताना होणारा त्रास यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय, तसंच वेत्रीमारन यांच्या असुरन चित्रपटात एक गरीब दलित शेतकरी जो त्याच्या कुटुंबाला गावातील शक्तिशाली आणि उच्चवर्णीय जमीनदारापासून वाचवण्यासाठी धडपड करत असतो अशी कथा आहे. या कथेतही जात आणि शिक्षण असे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात. विजयच्या स्वतःच्या चित्रपट कारकिर्दीत या रेझिस्टन्स स्टोरीज आपल्याला आता दिसायला लागल्या आहेत. मेरसेल, जिकडे आपण आरोग्य सेवेचे जे हक्क आहेत त्याच्यावरचा हा सिनेमा आहे. सरकार हा असा सिनेमा आहे ज्यात जो निवडणुकांवरतीच आधारित आहे आणि त्यात कसे घोटाळे होतात त्यावरती तो भाष्य करतो. आणि कथी, ज्यात कॉर्पोरेट आणि मोठ्या कंपनी कशा प्रकारे जमिनी लाटतात हे दाखवलंय. यासारख्या चित्रपटांनी विजयची इमेज ही हळूहळू बदलत गेली. आता ही इमेज त्यांनी फक्त सिनेमांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर तो त्याच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा हे विचार जे आहे ते अंमलात आणत होता आणि नंतर आपण बघितलंच की तो खरंच राजकारणाकडे वळला. पारंपरिक द्रविड विचारसरणीनं ब्राह्मण विरोधावरती अधिक लक्ष केंद्रित केलं असताना आंबेडकरवादी चित्रपटांनी दलित आणि आदिवासी समुदायांच्या विशिष्ट संघर्षांना समोर आणलं, जे आपल्याला जय भीम सिनेमातही दिसतं. विजयच्या टीव्हीके पक्षानं जास्त व्यापक सर्वसमावेशक सामाजिक न्याय विचार स्वीकारलाय, जो प्रस्थापित डीएमके आणि एआयडीएमके गटांकडून दुर्लक्षित वाटणाऱ्या वंचित मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. थोडक्यात काय तर दिग्दर्शकांनी समाज सुधारकांचे विचार चित्रपटांमध्ये आणले आणि जनतेची, कलाकारांची विचारसरणी देखील घडवली.